गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की सर्वांना मोह पडतो तो म्हणजे मोदकांचा. जसा गणपती बाप्पालाच नव्हे तर घरातील लहानग्यांपासनं मोठ्यांना सुद्धा मोदक हा आवडीचाच पदार्थ असतो. आणि स्पेशली गणपती बाप्पाला सर्वात पहिले जर काही आवडत असेल नैवेद्यामध्ये प्रसादामध्ये तर तो मोदक. आज आपण तोच मोदक अगदी कुठलाही आर्टिफिशियल रंग न वापरता, कुठलंच प्रिझर्वेटिव्ह न घालता हे मोदक आपण 10 दिवसासाठी स्टोअर करून ठेवणार आहे. चला बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी भरून रवा. रवा छान असा मंद आचेवरती भाजून घ्यावा. रवा इथे बारीक वापरावा. जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या. आणि जर तुमच्याकडे तो चिरोटी रवा किंवा 0 नंबरचा रवा असेल तर मग तुम्ही तसाच भाजला तरी चालेल. जसं मी आता 0 नंबरचाच रवा वापरत आहे. सरळ आपण याला पॅनमध्ये घातलं आहे आणि ड्राय रोस्ट करून घेत आहे. फक्त रवा भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवावी, हाय करू नये. कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती रवा भाजला तर तो लवकर रंग बदलेल पण तो आतपर्यंत भाजला जाणार नाही. इथे बघा आपण घेतलेला आहे बीट. 2 बीट आहेत हे. छान असे मी किसून घेतले. आता आपल्याला हे बीट मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत कारण याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तुम्ही सरळ बीट हे थोडे बारीक चिरून मिक्सरला वाटून घ्या. मी दुसऱ्या रेसिपीसाठी कद्दूकस करून घेतले होते. तर आता आपण ते मिक्सरला फिरून घेऊयात कारण आपल्याला त्याची पेस्टच बनवायची आहे. तोवर बघा इकडे रवा छान भाजला गेला तर 2 चमचे आपण त्याच्यावरती तूप घातलेला आहे आणि तूप घालून परत हा रवा आपण खमंग असा सुगंध येईपर्यंत भाजून घेत आहे. बघू शकता तुमच्या लक्षात येत असेल रव्याचा रंग आपण अजिबातही बदलेला नाही आहे कारण रंग आपल्याला बदलवायचाच नाही आहे. पाहू शकता छान आता इथे रवा भाजून झालेला आहे. रवा 7 ते 8 मिनिटासाठी छान भाजून घेतला. आता जे आपण बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं ते घालून घेतलेलं आहे. चटणीचं जे भांडं येतं छोटं भांडं त्याच्यामध्ये बीट बारीक करावं म्हणजे छान असं बारीक होईल. आता त्याच भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला याच्यामध्ये आणखी घालावं लागेल पण हळूहळू घाला म्हणजे जास्त पाणी होणार नाही. परत आपण याच्यावरती अर्धी वाटी पाणी घातलं होतं बघा पण पाणी गरमच घालावं. आता पाहू शकता छान असा याच्या शिऱ्याचं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या सारणाला आणि रवा छान असा मऊसूत सुद्धा झाला आहे. इथपर्यंत पाणी घालावं. आता याच्यामध्ये गोडासाठी आपण साखर घालतोय तर मी याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली. आता साखर तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता. तुम्हाला जर छान असं गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर घातली तरीही चालेल. पण 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर परफेक्ट आहे. चला साखर मिक्स करून घेऊयात. साबूतच साखर घातलेली आहे आपण याच्यामध्ये कारण सर्व सारण गरम आहे आणि आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. त्यामुळे साखर आपसुकत मेल्ट होईल आणि छान अशी शिजल्या जाईल. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. आता मोदकांना छान असा माव्याचा फ्लेवर यावा असे रिच मोदक तयार व्हावे यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय दुधावरची साय. दुधावरची साय मी इथे 2 ते 3 चमचे किंवा वाटीने मोजाल तर जेमतेम अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी असेल बघा तर आपण घालून घेतलेली आहे. आता तुमच्याकडे जर दुधावरची साय नसेल तर मग तुम्ही ज्यावेळेस आपण पाणी वापरलं ना बीट घातल्यानंतर 1 वाटी जे पाणी घातलं त्याला तुम्ही दूध घालू शकता. पण त्यावेळेस हे मोदक मग 4 ते 5च दिवस स्टोअर होतील कारण दूध घातल्यामुळे मोदक खराब व्हायची शक्यता असते. म्हणून त्या स्टेजला पाणी घाला आणि थोडीशी मलाई वगैरे तुम्ही याच्यामध्ये घातली तर माव्याचा सुद्धा फ्लेवर येईल आणि आपले मोदक आरामात 10 दिवसांच्या वर सुद्धा स्टोअर होतील. पण गणपती बाप्पा 10 दिवसांचे त्यामुळे मोदकांची रेलचेल सुद्धा 10च दिवस राहते म्हणून 10 दिवस आरामात हे मोदक टिकतील बघा. तर आता क्रीम घालून सुद्धा आपण छान असे हे शिजून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही मलाई घातल्या आपल्या सारणाला किती छान अशी शाईन आली, एक चमक आलेली आहे, अशी एक चकाकीच आली आपल्या सारणाला. याने आपले मोदक खूप मस्त असे सॉफ्ट आणि रिच बनतील बघा. आता आणखी एक स्टेप करूया. याच्यामध्ये मी पनीर घालते किसून. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही पनीर स्किप करू शकता पण असल्यास जरूर घाला. आणि एक फ्लेवरसाठी एक चवीसाठी आपण याच्यामध्ये घातलेला आहे इलायचीची पावडर.
इलायचीची पावडर जरूर घाला, खूप छान असा फ्लेवर येईल बघा इलायचीचा आपल्या मोदकला. मिक्स करून घेते. आता इथे महत्त्वाची टीप, जर तुमच्याकडे दूधही नाही आहे, तुम्हाला दूध घालायचे नाही आहेत, हे मोदक स्टोअर करायचे आहेत तुम्हाला 10 दिवसासाठी आणि तुमच्याकडे क्रीम किंवा दुधावरची साय अवेलेबल नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही दुधाची पावडर घालावी 2 ते 3 चमचे. त्यामुळे सुद्धा आपले मोदक छान असे सॉफ्ट आणि माव्याच्या फ्लेवरचे बनतील. आणि हे बघा, आता कढई सुटेपर्यंत आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे. कढईला छान हे सारण सोडत आहे. थंड करून घेऊयात. थोडंसं ताटामध्ये असं पसरून घेतलं की लगेच थंड होतं आणि थंड झालं की आपलं मोदकच्या मोडला थोडंसं तुपाचा हात लावा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पिस्ता वगैरे घालायचं घाला, खोबरा किस घालायचं घाला गार्निशिंगसाठी आणि नाहीतर मग काजू बदामचं एखादा पीस ठेवा आणि मोदक छान असे भरून घ्या. हे साचे अगदी सहजतेने कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा कुठल्याही दुकानात मिळून जाऊन राहिले आजकाल, तर सर्वत्रच मिळून राहिले. आणि मोदक म्हटलं की गणपतीचा सीझन आला की मोदकाचे साचे सर्वत्रच अवेलेबल होऊन राहिले. जवळच्याच एखाद्या दुकानात जा, ऑनलाईन तर हमखास मिळतातच आणि जास्त महाग पण नसतात. एकदा घेऊन घ्या, 4-5 वर्ष काय तुटेपर्यंतही तुम्ही वापरू शकता. मोदक असा सुरेख बनेल की जसं नक्षीदारच पाहू शकता. मस्तच. काय दिसतोय भारी. शाईन बघा मोदकावरती किती मस्त आली. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. अजिबातही कुठलाच आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे. कुठलं प्रिझर्वेटिव्ह आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे. तरीसुद्धा रंगाने सुरेख आणि 10 दिवस स्टोअर होतील असेच मोदक बनवून तयार झालेत. रवा भाजताना मंद गॅसवरती भाजा. मोदक बनवताना त्याच्यामध्ये दूध न वापरता पाणी घाला आणि क्रीमी टेक्स्चरसाठी क्रीम किंवा दुधाची पावडर घाला, म्हणजे मोदक खराब व्हायचे चान्स राहणार नाही. तर मग कशी वाटली आजची आपली मोदकाची रेसिपी? तुम्हाला आवडली असेलच. 100% तुम्ही हे मोदक घरी बनवा, परफेक्टच बनतील, घरातील सर्वांना आवडतील. विशेष म्हणजे हे मोदक किती हेल्दी आहेत हे तुम्ही बघितलंच. बीट लहान मुलं तसं खात नाहीत. या पद्धतीने मोदकाच्या स्वरूपात तुम्ही मुलांना भरभरून असं बीट खाऊ घालू शकता. त्यामुळे या गणपती उत्सवमध्ये हे मोदक 4-5 वेळा तर बनलेच पाहिजेत. कारणाला निमित्त आपली लहान मुलं बीट भरभरून खातील आणि त्यांना पौष्टिक घटक जरूर मिळतील. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन मोदकाच्या रेसिपीसोबत. गणपती बाप्पा आलेले आहेत आणि मोदकाच्या रेसिपीज झाल्याच पाहिजेत. स्वातीज रेसिपीसुद्धा भरभरून अशा मोदकच्या रेसिपीज घेऊन येणार आहे. तर चॅनलला सध्याच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.